आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कचेरीसमोर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन करायचं ठरलं। सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून इनाम जमिनी खालसा झाल्या पाहिजेत या मागण्या घेऊन आंदोलन करीत आहोत, परंतु महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे डोळेझाक करत आहे। सातत्यानं आंदोलन करून लॉंग मार्च काढून 2-3 वेळेला महाराष्ट्र सरकारनं आम्हाला लिखित आश्वासन दिलेलं आहे। एवढंच नाही तर विधानसभेच्या पटलावर सुद्धा देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही 6 महिन्यामध्ये कायदा करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी सभागृहाला दिलेलं होतं, परंतु गेल्या 4-5 वर्षापासून लिखित आश्वासन देऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार इनाम जमिनीच्या संदर्भात काहीही करताना दिसत नाही। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम खालसा झालं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याचबरोबर गाईच्या दुधाला 40 रुपये भाव, लिटरला 40 रुपये भाव मिळाला पाहिजे, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत। भविष्य काळामध्ये या सगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्र सरकारनं जर विचार केला नाही, गांभीर्यानं घेतलं नाही, तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल, हा या आजच्या दिवशी आम्ही सरकारला इशारा देत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।